हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज होती हरतालिका आणि तुम्ही बघूच शकता माझा लुक. आता याच्या मागचा पूर्ण स्ट्रगल बघायला पूर्ण व्लॉग नक्की बघा. तर मी सकाळी लवकर उठलेले, पण पूजाची वेळ होती दुपारची. मग मी आरामात माझे कामं जे काही असेल ते आवरून घेत होते. आणि आम्ही कशी करत असतो ना पूजा, की आमच्या कॉलनीमध्ये एक आंटीचं घर आहे. म्हणजे त्या मांडत असतात पूजा आणि मग कॉलनीमधल्या सगळ्या बाया आणि माझ्या फ्रेंड्स, मी, आम्ही मग असं त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन करत असतो एकत्र पूजा. फार मस्त वाटतं पूजेच्या वेळेला, कारण खूप मोठी ती आरती वगैरे, कथा वगैरे ते बोलतात, ते ऐकायला भेटते. आणि खूप छान असं पवित्र वाटत असतं. आणि मला जास्त तर एक्साइटमेंट याचीच असते, की मी रेडी कशी होणार आहे आणि मी कशी दिसणार आहे. पण खरं तर सांगू तर आज माझा अजिबात मूड नव्हता. काय माहिती का? मला एकदम असं डल-डल फील होत होतं. मी एक्साइटमेंट खूप होती, म्हणजे मी एक्साइटेड खूप होती, बट मला वाटत नव्हतं की रेडी व्हावा. आता पुढे दिसेलच तुम्हाला, की मी किती गोंधळ घातला होता रेडी होण्याच्या टाईमला. आणि तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, हरतालिकाच्या उपवासाला काहीच चालत नाही. मग मी मम्मीला चहा बनवून देत होती. त्यानंतर मी संकल्प करत होती आणि मग मी नारळाचं पाणी पिलं सकाळी-सकाळी, कारण काहीच ह्या उपवासाला चालत नाही. म्हणजे हा निरंकार पण मला ना कधी-कधी असा विचार येतो, की पार्वतीजीने तर पूर्ण निरंकार ठेवला होता. तर आपण हे खाऊन कुठे आपल्याला देव म्हणजे आता इतकं होणार पण नाही कडक म्हटल्यावर कोणाकडनं. बट स्टिल यार लॉजिक आहे ना. बट असो, आपण तर खाऊ-पिऊ. पण काही असो, उपवास हा मनापासून आणि श्रद्धेपासून असला पाहिजे. देव त्याला नक्कीच एक्सेप्ट करतो. त्यानंतर पूजाला अजून वेळ होता म्हणून मग मी स्टडी घेतला करायला आणि मग मला अचानक परत भूक लागून गेलेली. मग मी दूध घेतलेलं, थोडे मनुके घेतले आणि तुम्ही बघू शकता, मी ही साडी घातली होती हरतालिकासाठी लिटरली. आणि मला हिला बघून "जुबी जुबी 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 रंबा" ते सॉन्ग आठवत होतं सारखं-सारखं. कारण याचा ब्लाउज इतका फ्लोरल होता, की सारखा-सारखा असा नाही का झल्ला-वल्ला करत होता. आणि मग थोड्या वेळाने मला अचानक फील व्हायला लागलं, की ही साडी कामवाल्या बाईवाणी दिसते. म्हणून मग मी साडी चेंज केली. लिटरल म्हणजे माझी साडीची चॉईस पण तुम्ही बघू शकता. नाही, माझी साडीची चॉईस खूप चांगली आहे. बट ते होऊन गेलं, थोडासा गोंधळ झाला होता, कारण मग टाईम निघून चालला होता आणि मी पटापट आवरण्याच्या चक्करमध्ये ती साडी काढलेली. बट नंतर मग हीच चेंज केलेली मी. तुम्ही बघू शकता किती सुंदर साडी नंतर मी नेसलेली. आणि मग फायनली मी एवढे कष्ट घेऊन आवरलेलं आणि सर्व काही मीच आवरलेलं. साडी वगैरे सगळं काही मीच नेसलेली, कारण माझ्या मम्मीला अजिबात आवड नाहीये असं मदत करण्यासाठी. आणि मग पूजा वगैरे केली आणि माझा फोन चार्जिंगला नव्हता म्हणून मी काही पूजेचे व्हिडिओज घेतलेच नाही गाईज, म्हणून सॉरी. पण खूप छान झालेली पूजा, एकदम सर्व काही एकदम टायमावर, एकदम परफेक्ट. त्यानंतर मग मी सगळं काही वाइंड अप केलं आणि मग मी गेले होते बाजारात, काही फ्रुट्स आणि रताळे घ्यायचे होते. मध्ये तुम्ही हा जल्लोष बघूच शकतात, किती मोठ्याने गाणे, डीजेचा आवाज येत होता. मग मी रताळे वगैरे घेतले आणि मग घरी आलेली आणि माझ्या भुकेचा एवढा काही कंट्रोल नव्हता, म्हणून मी आल्याच लगेच केळी खायला लागलेली. आणि तुम्हाला माहितीच असेल, की हा उपवास उद्या सकाळी 1 वाजता सुटेल. मग आम्ही थोड्याशा अशा गप्पा मारत होत्या, की काय करायचं उद्याच्या जेवणाला वगैरे. एवढं काही आम्ही खास करणार नव्हतो. उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसूनच जाणार. मग नंतर मी हे रताळे वगैरे सोलत होती डिनरसाठी. दॅट्स इट. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. बाय बाय.